नमस्कार. बातमी आहे बुलढाणा येथून. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर. नमस्कार. आपण पाहता आवाज वंचित बहुजनांचा. बुलढाणा, प्रतिनिधी शेख हसन. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार 29 मे 2026 रोजी जिजामाता स्टेडियमसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी केले. यावेळी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर म्हणाले की देशाचे पंतप्रधान स्वतःला विश्वगुरू म्हणून संबोधतात. मात्र नीट पेपरफुटीचा प्रकार हा केंद्र सरकार आणि देशातील शिक्षण व्यवस्थेचे मोठे अपयश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच एनटीएची सखोल चौकशी करून नीट परीक्षा घेण्याचे अधिकार यूपीएससीकडे देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली. निवेदनातील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मोहित दामोदर यांनी दिला. या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विशाखाताई सांवंग, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इंगोले सर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा महासचिव प्रथमेश डोंगरे, बुलढाणा शहराध्यक्ष अब्दुल नावीद, मोताळा तालुकाध्यक्ष रितेश तायडी, नांदुरा तालुकाध्यक्ष अमोल तायडी, मनोज खरात, समाधान डोंगरी, संजय धुरंदर, आबाराव वाघ, मिलिंद वानखडे, सुमित ब्राह्मणी, भूषण वानखडे, आकाश सरदार, शुभम उमाळे, अजय गवई, शुभम नरवाडे, आकाश जाधव, सलमान भाई, मिलिंद वानखेडे तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानुसार वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने नीट पेपरफुटी विरोधात राज्यस्तरीय धरणे आंदोलनाची हाक दिलेली आहे. याच प्रसंगी आज वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज इथं धरणे आंदोलन करत आहोत. या धरणे आंदोलनाची प्रमुख मागणी अशी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत लवकरात लवकर तात्काळ राजीनामा द्यावा आणि एनटीएने 23 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात घातलेलं आहे. त्या एनटीएवरती कसून चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांच्याकडून नीट पेपर परीक्षा जे एनटीए कनेक्ट करते त्यांना ते रद्द करून यूपीएससीला कनेक्ट करायचे अधिकार सरकारने दिले पाहिजेत. सरकार किती फेल्युअर आहे, सरकारचं शिक्षण क्षेत्रात किती फेल्युअर आहे हे आज नीट पेपर फुटीच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. नीट परीक्षा ही देशाची एक सर्वात मोठी आणि जबाबदार परीक्षा म्हणून मानली जाते आणि त्या परीक्षेचा पेपर जर आज फुटत असेल तर या देशाची शिक्षण व्यवस्था किती फेल्युअर आहे. या देशाचे पंतप्रधान हे स्वतःला विश्वगुरू म्हणून संबोधतात. या देशाला आपण जागतिक सत्ताक म्हणून समजतो, पण या देशाच्या प्रधानमंत्र्याचं शिक्षण व्यवस्थेकडे किती लक्ष आहे हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. या विरोधात आम्ही आज नीट पेपर फुटी विरोधात आजचे आंदोलन करत आहोत. हे एक शांत पद्धतीचं आंदोलन आहे, धरणे आंदोलन आहे. पण येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने भव्य स्वरूपाचं आणि आक्रोश स्वरूपाचं आंदोलन करण्याशिवाय आम्हाला राहणार नाही. एवढंच बोलताना